आणि आता बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 92 लाख महिलांची नावं वगळण्यात आल्यानंतर आता सरकारनं लाडक्या बहिणींना आणखीन एक धक्का दिलाय। काय आहे हा धक्का? चला पाहूयात। सरकारचा लाडकीला आणखी एक धक्का। लाडकींची मोफत साडी योजना बंद। यंदापासून दिवाळीत साडी चोळी नाही। लाडक्या बहिणींसाठी असलेली मोफत साडी वाटप योजना बंद करण्यात आली आहे। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 2023 मध्ये अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबातल्या महिलांना दरवर्षी मोफत साडी देण्याची योजना सुरू केली होती। मात्र राज्याच्या तिजोरीवरील वाढत्या आर्थिक ताणामुळे ही योजना बंद करण्यात आली आहे। वस्त्रोद्योग विभागानं ही योजना बंद करण्याचा शासन निर्णय जारी केलाय। काय होती ही योजना पाहूया। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काळात जून 2023 मध्ये योजना सुरू करण्यात आली। शिधापत्रिकाधारक कुटुंबातल्या महिलेला दरवर्षी एक मोफत साडी मिळायची। राज्यातील सुमारे 25 लाख महिलांना दिवाळीत हा लाभ मिळत होता। 2023, 2024 आणि 2025 सलग 3 वर्ष साड्यांचं वितरण करण्यात आलं। योजनेसाठी सरकारकडून दरवर्षी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती। राज्याच्या तिजोरीवर भार पडत असल्यामुळे योजना आता बंद करण्यात आली आहे। ही योजना बंद केल्यामुळे विरोधकांना सरकारला धारेवर धरण्यासाठी आयतं कोलीत मिळालंय। साड्या देणं तुम्हाला शक्य नाही, मग हे निवडणुकीच्या आधी तुम्हाला कळलं नव्हतं का की ह्या सगळ्या योजनांचा बोजा तुमच्या महाराष्ट्राच्या तिजोरीवर पडणार आहे का? आज माझ्या लाडक्या बहिणींचं मतदान घेऊन झालेलं आहे म्हणून आज त्यांना ह्या योजनेचा लाभ देणं तुम्हाला जीवावर आलेलं आहे। तुम्ही कसे आहात माहिती आहे का? जो भाऊ आपल्या बहिणीला खोटं आश्वासन देऊन हक्कसोड पत्रावरती सही करून घेतो ना, त्याहीपेक्षा तुम्ही लोक वाईट आहात। राज्याची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी सरकारनं लाडकी बहीण योजनेचे निकष कडक केले। आता लाडक्या बहिणींच्या मोफत साड्याही बंद केल्या। त्यामुळे पुढच्या काळातही अशा फुकट्या योजनांवर संक्रांत येणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात।